सेनेनं कसोशीनं प्रयत्न केले असते। महाराष्ट्रात तर शक्यच नव्हतं। दिल्लीत जरी झाला असता, इतरत्र झाला असता, जेवढी आमची ताकद देशामध्ये आहे ती ताकद लावून हा सामना उधळून नरेंद्र मोदींना आम्ही चपराक लगावली असते। या देशाला मान्य नाही की ऑपरेशन सिंदूर संपलं नसताना अशा प्रकारे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलं। पाकिस्तान शरण आला होता म्हणता ना, पाकिस्तान शरण आलाय ना, मग क्रिकेट कसले खेळ? तुम्ही क्रिकेटमध्ये का शरण जाताय त्यांना? हा साधा प्रश्न आहे। राऊत साहेब, हे विचारायचा, हा मुद्दा विचारायचा किंवा प्रश्न विचारायसाठी हे कारण आहे की तुम्ही गेले 2 दिवस हा मुद्दा लावून धरता आहात। देश पातळीवरचा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे। अशा वेळेस इंडिया अलायन्समधले अन्य मित्रपक्ष किंवा महाविकास आघाडीतले अन्य मित्रपक्ष यांचीही तीच भूमिका आहे। मी त्यांच्या शरद पवारांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं। काँग्रेस पक्षानं याविषयी परखड मत व्यक्त केलेलं आहे। तुम्ही पहा तुम्ही शरद पवारांची भूमिका याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही। ते क्रिकेटच्या प्रशासनामध्ये काम करतात, पण हा प्रश्न क्रिकेट हा खेळ म्हणून नसून भारत आणि पाकिस्तान हे युद्ध म्हणून आहे। हे जर धर्मयुद्ध होतं असं वारंवार हे म्हणत होते मोदी आणि त्यांचे लोक की हे धर्मयुद्ध आहे, मग क्रिकेट कसलं खेळ? पाणी बंद केलं, त्यांच्याबरोबर व्यापार बंद केला, त्यांचा व्हिसा बंद केला, म्हणजे मेडिकल व्हिसाही बंद केला आहे सरकार। हे माहिती असेल तर सांगतो तुम्हाला। पाकिस्तानमधून इथे जे पेशंट यायचे उपचाराला त्यांचा मेडिकल व्हिसासुद्धा बंद केलेला आहे। इकडल्या पाकिस्तानी नागरिकांना वेचून आपण परत पाठवलेलं आहे, करेक्ट? मग आता क्रिकेट कशा करता खेळताय तुम्ही त्यांच्याबरोबर? का? कुठला पैसा तुम्हाला? हा कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये? कोण याच्यामध्ये आहे? पाकिस्तान आणि भारताचं क्रिकेट हा एक सगळ्यात मोठा सट्टेबाजीचा उद्योग असतो आणि सगळ्यात जास्त सट्टेबाजी गुजरातमधून होते आणि राजस्थानमधून होते। मुंबईनंतर काय म्हणतो मी, ऑनलाईन गॅम्बलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतील। त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का? जय शहा हे जे क्रिकेटचे सूत्रधार आहे सध्या, त्यांचे वडील या देशाचे गृहमंत्री आहेत। म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि ह्यांच्या मुलाबाळांनी पाकिस्तानबरोबर क्रिकेटला मंजुरी द्यायची आणि भारत पाक सामने खेळवायचे। हा कोणता राष्ट्रवाद? त्याला मी देशद्रोह म्हणतो। राऊत साहेब, तुम्ही ऑनलाईन सट्ट्याचा विषय काढला तर केंद्र सरकारनं Dream11 आणि अन्य जे काही ॲप्स आहेत ज्यावर ऑनलाईन सट्टा लावला जातो त्यावर आता भारतात बंदी आणली आहे। पण असं आहे की मी भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी म्हणतो। सट्ट्याचे आणि ऑनलाईन गॅम्बलिंगचे इतरसुद्धा अनेक प्रकार आहेत जे कागदावर नाहीत आणि ते मॅक्झिमम गुजरातच्या भूमीवरूनच चालतात आणि काही प्रमाणात राजस्थानमधल्या भागातून चालतात, मध्य प्रदेशातून चालतात आणि लाखो म्हणजे हजारो कोटी रुपयांचं ही उलाढाल असते भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये। तर आणि हे सगळे लोक जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक असतात, देणगीदार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांना संरक्षण दिलं जातं नंतर। तर त्यांच्या सोयीसाठी ही उलाढाल व्हावी म्हणून भारत पाक सामना तुम्ही खेळवताय का? सांगा। आमचा असा आरोप आहे, नसेल तर सांगा तुम्ही। भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारं हे कृत्य आहे। खरं म्हणजे मला भारतीय क्रिकेटपटूंचं आश्चर्य वाटतं। त्यांना काय राष्ट्रीय भावना आहेत की नाही? जर असतील तर त्यांनी क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानबरोबर खेळायला जाऊ नये, पण ते जातील कारण त्यांच्यावरती अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा एक दबाव असू शकतो। राऊत साहेब, याच विषयातला एक शेवटचा प्रश्न की तुम्ही म्हणता आहात, तुम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिलं, तुम्ही भूमिका मांडता आहात, पण सामना 13 तारखेला भारत विरुद्ध पाकिस्तान मुंबईत होणार हे आता जवळपास स्पष्ट आहे। अशा वेळेस मग शिवसेना युनिटीची पुढची भूमिका नाही, आज मी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी आम्ही चर्चा करू। आम्हाला असं वाटतं की हा विषय अत्यंत गंभीर आहे। या संदर्भातल्या लोकभावना अत्यंत तीव्र आहेत, अत्यंत तीव्र आहेत आणि या किती तीव्र आहेत ह्या आम्ही जेव्हा बाहेर लोकांमध्ये फिरतो तेव्हाही पाहतो। काल आदित्य ठाकरेजींनी सुद्धा हा विषय मांडला, स्वतः उद्धव साहेब हा विषय मांडत असतात। पण आता ह्या दुबईतल्या सामन्याचे पडसाद महाराष्ट्रात देशामध्ये उमटू शकतात का याच्याविषयी आम्ही चर्चा करू। दबाव रचना जाहीर झालेल्या आहेत, मात्र आरोप असा होता की भाजप आणि शिंदे गटाच्या
प्रयत्न करण्यात आलेला आहे असं ठिकठिकाणी आरोप होतो. होऊ शकतो. जर राहुल गांधी यांना मतचोरी विरुद्ध एक यात्रा काढावी लागली निवडणूक आयोगाविरुद्ध, तर महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा मिंदे गट किंवा भाजपा किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक या देशात सत्तेवर आहेत. मग मुंबईच्या महानगरपालिका असो, विधानसभा असोत किंवा लोकसभा असो. कारण इतकंच सांगेन मी, पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ह्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात. साहेब, काल शरद पवार यांनी असं सांगितलं की उपराष्ट्रपती पदाच्या निवडीत देवेंद्र फडणवीस यांनी समर्थनासाठी त्यांना फोन केला होता. त्यावर त्यांचं असं त्यांना म्हणणं होतं की आम्ही विरोधी पक्षाचा उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे एनडीएच्या उमेदवाराला नाही, पण पाठिंबा देणं शक्य नाही. याच्यामध्ये पण उद्धव ठाकरे असं म्हणतात की आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. मला असं वाटत नाही ते असं बोलले. आम्ही सगळ्यांनी मिळून आमचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज भरला. माननीय उद्धव साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी आहोत निवडणुकीच्या. उद्धव साहेबांनी चर्चा केली, ती पक्षात चर्चा केली, आमच्या सगळ्यांशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी आला होता ही माहिती दिली. चला, धन्यवाद. आज अमित ठाकरे आणि आशिष शेलार नाही, ठीक आहे, सोडून द्या. साहेब, एक त्यांनी पवार साहेबांनी एक काल पत्रकार परिषदेत सांगितलं की कशा पद्धतीनं हेमंत सोरेन यांना राजभवनात राज्यपाल CP पण हे मी सुद्धा सांगितलेलं आहे ना आधी. हे आम्ही दिल्लीत बोललो आहे. सगळ्यात आधी मी सांगितलं की राजभवनामध्ये राजीनामा द्यायला गेले मुख्यमंत्रीपदाचा नैतिकतेच्या मुद्द्यावर, आणि जे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर त्यांना ईडीनं अटक केली. त्यांच्यासमोर हे अत्यंत अमानुष कृत्य होतं. आणि हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राज्यपाल म्हणून खुर्चीवर बसले होते समोर आणि ते हसत होते. तर संजय राऊत हे सध्या बोलत होते. आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून.